सांगितलं ते. मग आता तू सांग, मला मारायला कोण सांगतं? मला पोलीस स्टेशन मध्ये जमा कोण करायला सांगतं? एक तर तू तुझ्या हाताने पोरगी पाहून दे, एक तर मला पोरगी पाहू दे. तू याच्या काहीच मार्ग काढत नाही. एक तर मी तिकडे जातो तर तिकडे लग्न होऊ देत नाही, चांगल्यापैकी लग्न होऊन राहिलं होतं. तुने त्या बुड्याला कोण सांगितलं की तो माधर आहे, लग्न होत नाही त्याचं? मग तुला म्हटलं तुझ्या हाताने तू पोरगी दे पाहून. मग माझ्या जीवनाचा सत्यानाश करतो काय? मी बिना प्रेमाचा बिना बायकोचा रोप आहे. उद्या चालून तू मरून मोकळे होऊन जाशील, मग माझ्या जीवनाचे काय हाल होतील? लोक मला मारत जातील, पोलीस स्टेशन मध्ये जमा करत जातील. भांडण करून कोणी पोरगी देईन का तुला? भांडण नाही करून आलो मी तुला माणुसकीनं सांगून राहिलो प्रेमानं. तू पोरगी पाय, एक तर मला पोरगी पाहू दे. तुला चांगल्यापैकी ते जळगावला गाडी टाकली होती, तो गोविंद आगे लग्न देऊन आला करून. तुला यानं त्यानं सांगितलं तोड, तुला पुऱ्या गावामध्ये केलं ते. आणि तिकडे माणूस पाठवला आणि तिकडे त्याला सांगायला लावलं की तो माधर होत आहे, लग्न करू नको त्याचं, त्याला घरी जा काढून. मग आता असं आमच्यासोबत तू प्रत्येक बारीनं असं करशील, मग आम्हाला सांग आम्ही करायचं काय? सांग ना आम्हाला, आम्ही करायचं काय? एक तर तू पोरगी पाय, एक तर मला पोरगी पाहू दे. मी जदलोक एखाद्या पोरीला म्हणणार नाही प्रेमाचं किंवा लग्नाचं, तेव्हा तदलोक पोरगी होईल काय प्रेमाच्यासाठी की लग्नासाठी तयार? मग मला मारायला कोण सांगितलं ते? एक तर चांगले जुटलेले लग्नाचे संबंध तोडून टाकले. त्या गडचिरोलीचं ते पोरगी पक्की करून आलो मी लग्नासाठी. लोक पाठवल्या गेले आणि ते तोडून टाकल्या गेले. काऊन तोडून टाकल्या गेलो? चांगल्यापैकी मागे पुऱ्या गावाला आम्हाला मारायला लावलं. तिकडे जाऊन ते लग्न होऊन राहिलं तर तू ज्युटी मे वाक्करच्या सारखं काऊन तुने त्या बुड्याला सांगितलं की माधर चोदा तू लग्न होत नाही त्याचं? काऊन केलं? त्या स्टुडिओ मधून चांगल्यापैकी लग्न होऊन राहिलं तर काऊन तू ना त्या येले त्या डीजेले चुकीचं सांगून ते तोडून टाकलं लग्न? चांगल्यापैकी गडचिरोलीले ते चांगल्यापैकी इकडे तो सोनाळ्याचा आपल्या याचा जळगावचा माणूस देऊन आला होता तो गोविंद वाघे करून. तुला काऊन इकडे तिकडे सांगितलं आणि काऊन याच्या त्याच्या म्हटलं ना ऐकलं, तू तोडून टाकलं लग्न? मग आता तू वारंवार असं करत अशील, मग तू पाय पोरगी तुझ्या हातानं एक तर मला पाहू दे, एक तर तू दे लग्न करून. तू म्हणतो थांब 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 थांब, आता किती वर्ष थांबू मी? मग तुनं ते लग्न तोडलं नसतं आज रोजी तर आतापर्यंत मी बिना प्रेमाचा बिना बायकोचं राहिलो असतो काय? तिकडे जातो तर तिकडे लग्न होऊ दे, एक तर इकडे ते पोरगी पाहून, एक तर मला पाहू दे पोरगी प्रेमाच्यासाठी लग्नासाठी. जोपर्यंत मी प्रेमाच्या सारखं म्हणणार नाही एखाद्या पोरीला किंवा लग्नाचं म्हणणार नाही तोपर्यंत पोरगी होईन का ते प्रेमाच्यासाठी की लग्नासाठी? आणि समजा तू म्हणतो की थांब थांब थांब, तुझ्यापेक्षा वय झालं जास्त पोरायचं. बिना प्रेमाचा किंवा बिना लग्नाचं कोणीच नाही. बिना लग्नाचं असेल तर प्रेम तर अशीनच पोरीचं कोणाच्या ना कोणाच्या जीवनामध्ये. कोणीच असं बिना प्रेमाचं किंवा याचं नाही. तुला तर आमचे प्रेमाचे संबंध बी तोडून टाकले, प्रेमाचे संबंध बी तोडून टाकले याले त्याला सांगून. मग आता तू सांग, तू आमच्यासोबत असं वागून राहिली, आमच्या मनावर काय बितून राहिली याचा तू विचार करून राहिली का? आमच्या मनावर काय बितून राहिली याचा विचार करून राहिली का तू? त्याच्या मनावर काय बितून राहिली? तुला आमच्या भावनेशी आमच्या मनाशी काहीच घेणं देणे नाही. तू घर सोडून चालली आता कुठे? याच्या घरी बसतं, त्याच्या घरी बसतं, इकडे गप्पा टुकतं, तिकडे गप्पा टुकतं, इकडे मी एकटा बसेल असतो घरी. ते टीन पाहतात मले, त्या भीता पाहतात मले, मी चाललो दिवसेंदिवस त्याच्यामध्ये खराब होत त्या परिस्थितीमध्ये. मग एक तर बाहेरून लग्न होते, एक तर तू पोरगी पाय, एक तर मला पोरगी पाहू दे. मला मारायला कोण सांगतं? मला पोलीस स्टेशन मध्ये जमा कोण करायला सांगतं? खरं सांग आता, मी बिना प्रेमाचा बिना बायकोचा रोक आहे. तू बी हद होईल बाई. तुला कधी समजेन आमच्या मनाचं, कधी समजतील आमच्या भावना? कावाई तुला आमचं मन कधी समजेन, आमच्या भावना कधी समजतील की इकडे आम्ही रोज हातमुट्ट्या मारून राहिलो त्या याच्यावर? तू खरं सांग. काहीच काम नाही, ते बंद सोडून द्या. पाऊस नाही, आपण पाऊस नाही ना असं खराब चांगलं. अवा दुर्गाबाई, आता तू सांग, तू बिना लग्नाची राहिली काय? तू बिना लग्नाची राहिली, बिना लग्नाचं तुझे एक कटलं का आयुष्य? तुझे बिना लग्नाचं बिना याचं कटलं का आयुष्य? तू मला सांगतो की हे पाऊस नाही ते पाऊस नाही. मग आम्ही म्हणतो की आम्हाला लग्न करायचं आहे, मग तू आमचं लग्न कोण तोडतो? आम्ही म्हणतो की आमच्या जीवनामध्ये कोणी ना कोणी पोरगी पाहिजे, आमचं बिना प्रेमाचं बिना बायकोचं कटत नाही आयुष्य, मग तू कोण तोडतो? तुला करायचं चिंते तू कर. मग तुला 2 नवरे केले, खरं सांग, तुझे आयुष्य बिना प्रेमाचं बिना बायकोचं कटलं काय? मग आता तुला समजायला पाहिजे की तू आम्हाला बिना प्रेमाचं बिना बायकोचं कोण ठेवून राहिली?
एक तर तू पोरगी पाहत नाही, एक तर मी पोरगी पाहायला जातो तर तुला हा तो सांगते की आई दुर्गाबाई त्याला मारायला सांग. तू इकडून घरातून मार पडीन अशी पब्लिसिटी करतो. तिकडे लोक आम्हाला दंडे नाही यानं त्यांना मारतात, पोलीस स्टेशन मध्ये जमा करतात. तू म्हणतो त्या स्टुडिओवाल्याला म्हटलं दे लग्न करून, तो म्हणत देतो, तिकडे जायला लागतो. तर तू म्हणतो की तू जाय तिकडे, मी इकडे घर विकून टाकतो आणि पैसे तुझ्या नावानं टाकून देतो आणि चालले येतो घर सोडून. मग मी कुठे जाऊ? ऐकून घे, मै तुला चोर गुंड्यासारखी पब्लिसिटी करून टाकली. आता तू सांग, मला लोक चोरीचे आरोप लावतात, मारतात आणि पोलीस स्टेशन मध्ये जमा करतात. मग आता तू सांग, मग आता आम्ही काय करायचं तू सांग. आता तू याच्यावर तू उपाय काय काढतो, पर्याय काय काढतो सांग तू मला. आता सांग तू. तुझ्यासोबत वादविवाद कोण होतात माय? वादविवाद कोण होतात? एक तर तू तिकडे गेल्यावर लग्न होते, एक तर मी चांगल्यापैकी ते गाडी टाकली होती, ते गाडी बंद नसती करावं लागत. एक तर मी दिल्लीला गेलो होतो चांगल्यापैकी, एका माणसाच्या घरी लागलो होतो, तो 15,000 रुपये महिना देऊन राहिला होता. मग इकडे तुम्ही माधून करून घातली की छोरा मॅट छोरे को मार के भगा. तिकडे आमच्या अंगावर 20-20, 25-25 जण काळ्या घेऊन मारेले. मग असं काऊन? कधी सांगितलं नाही की ते ज्ञानूले शॉक दिलं नाही, कधी सांगितलं नाही बापाले शॉक दिलं नाही, कधी सांगितलं नाही की बापाले गोळ्या मॅटाच्या नाही सुरू, पागलच्या नाही सुरू. कधी सांगितलं नाही ज्ञानूले शॉक दिलं नाही, पागलच्या गोळ्या नाही, मॅटाच्या गोळ्या नाही सुरू. आम्हाला सांगितलं की मॅटाच्या गोळ्या सुरू आहेत, शॉक दिलाय. आम्हाला सांगितलं रामा मरेलाय, रामा जिताय. मग आमच्या जीवनाचा करून सत्यानाश करून टाकला. तुला यानं त्यानं सांगितलं की असं असं कर, आता तू सांग रामा जिताय, तू म्हणतो तुला सांगितलं की रामा मरेलाय. मग आता तू सांग, मग आम्हाला याच्यामध्ये फासलं तू ना, याच्यामध्ये चक्रव्यूहामध्ये रचलं आम्हाला. आता तू सांग, या चक्रव्यूहामध्ये आमचं काय होते? जीवनाचा सत्यानाश होते. उद्या चालून तू मरून मोकळे होऊन जाशील. उद्या चालून आमच्या जीवनाचे वय निघून गेल्यावर आम्हाला कोणी पोरगी देणार नाही. मग आम्ही बराबर त्यानं घरदार बांधले की तो तुला न्यायला येते, टेन्शन घेऊ नको. दुर्गाबाई ते नाही, तोपर्यंत माझं आयुष्य निघून जाते लग्नाचं. आता तो घरच बनते 1-2 महिने. मी काय म्हणून तुले काय म्हणून आलो? मी म्हणून आलो की आई लग्नाच्या नंतर मी पैसा येऊ शकते. माझं लग्न करून रोखून ठेवला तुला. मला एखाद्या पोरीचं प्रेम भेटू दे, माझं लग्न होऊ दे. पैसा आणि हे नंतर प्रेमाच्या सारखं किंवा लग्नासारखं झाल्यावर बी येऊ शकते की नाही. तुला फालतू माझ्या जिंदगीचा सत्यानाश करून राहिली की नाही, राखांगोळी करून राहिली की नाही, बरबादी करून राहिली की नाही. त्याची जागा बांधणं झाली की तू तुला न्यायला येते, तू लग्न बी. मी काय म्हणून आलो तुला काय म्हणून आलो? तुला म्हणून आलो आता त्या रामाचा नंबर दे. तू देतं काय? नाही देत. माझा नंबर आहे. तुझ्याजवळ नंबर नाही, तुझ्या पोरगा नाही तो, तुझ्याजवळ नंबर नाही त्याचा. दिसते का कधीतरी फोन येते त्याचा? काय होते नाही, तुझ्या